नाकाम, नाकाबिल सब के सब। एक अकेली औरत हमारे शामियाने में घुस आई, हमारे गले को खरोच की। क्या हो रहा है ये? क्या हो रहा है? ऐसी होती है निगरानी? इसमें हमारा कोई कसूर नहीं। हम पूरी सलाहियत से मुकर्रर थे, लेकिन आज जो औरत आई उसने हमें एक इजाजतनामा दिखाया जो आप ही ने उसे दिया था। अब हम उसका यकीन न करें तो क्या करें? अपनी नाकामी पर मुस्तकिल बंदगी का पर्दा डालना कोई आपसे सीखे। मान लिया कि हम नाकाम हैं, लेकिन आपने क्या किया? आपके इन काबिल हाथों से वो राजाराम भी तो छूट ही गया। कमबख्त, गैर जिम्मेदार। नहीं नहीं नहीं, गलती इसकी नहीं है, गलती तो हमारी है। पर छूटा राजाराम नहीं, छूटा सिवा था। हाँ, उस वक्त वो छूटा और फिर उसने अपने पूतों को बछड़ों की तरह पाला। लिहाजा खूंखार संभा और राजाराम दोनों ही हमारे सामने दहाड़ने लगे। और लानत है हम पर कि हम एक ऐसा वारिस पैदा नहीं कर सके कि उस दहाड़ का करारा जवाब दे। गुस्ताखी मुआफ अब्बा हुजूर, लेकिन उन मरहट्टों को भूत पिशाच वश है। ये किसने कहा आपसे? जी हम। खामोश! अपनी नाकामी छुपाने के लिए कुछ निठल्ले निकम्मे लोग ऐसी मनगढ़ंत कहानियां बनाते हैं जिससे मराठों को जश्न मनाने का मौका मिलता है। मना रहे होंगे जश्न विशालगढ़ पर। संभाजी राजांच्या हत्येचं उसनं फिरून आल्या बघ राणी साहेब। भाई तर किती कौतिक, अक्षी भरून पावल्यावानी वाटलं। आणि म्हणले होते का नाही, राणी साहेब सुखरूप येतील, आले की नाही स्वतःच्या हिमतीवर, ते भी एकल्याच समद पहार भेटून आले। नौबत वाजल्या बघ, राणी साहेब गडाच्या दारावर पोहोचले असते, त्यांच्यावरचा भाकरीचा तुकडा वळून टाकायचा। चल बिगिन चल। हा मी समधी तयारी केली आहे, चल। मामा कुठे चाललात? अहो राणी साहेब गडाच्या दारावर आल्यात ना। त्यासनी वळायचंय। काही पुढे जाण्याची गरज नाहीये। राणी साहेबांनी जे केलं तो अविचार होता आणि अविचाराचं कौतुक करण्याची इथे परंपरा नाही। हवं परामर्श। चला मागे। हे काय एवढा पराक्रम करून आल्यात राणी साहेब आणि इथं त्यांचं स्वागत करायला कुणीच कसं नाही आलं? असं काही होईल याची अटकळ होतीच आम्हाला। औरंग्या, या महाराष्ट्राच्या मातीत तुझी कबर खोदली जाईल तेव्हाच ही शिवस्नुषा, भोसले कुळीची क्षेत्राणी ताराबाई स्वराज्य सौदामिनी शोभेल। हमारे हाथ से संगमेश्वर गया। आओ साहेब, आपण रडता आहात? काय महाराजे, बसा। महाराजे, अहो हे आनंदाश्रू आहेत। मोगली जबड्यात हात घालून स्वराज्य स्वातंत्र्य तीर्थाचा घास काढून घेतला ताराराणींनी। महाराजे, आज आपल्या काकी राणी सरकारांनी
संगमेश्वर जिंकलं. संगमेश्वर? हो, जिथे आपल्या आबासाहेब महाराजांना कैद झाली होती. आज तोच भाग जिंकून तारा राणींनी रयतेच्या भावनेवरती विजय मिळवला. आता सगळं काही सुरळीत होण्या वाचून बादशाह सुद्धा रोखू शकणार नाही. बाळराजे, काय होत आहे? काय होतंय तुम्हाला? आम्हाला झोप येते. झोप? यावेळी? झोपा तुम्ही, या. आल्या गेल्याची, वाटत तिटची, भूता केताची, कुणाची बी नजर लागू नये या पराक्रमाला. आम्हाला अपेक्षा होती गडाच्या महाद्वारी कोणी येतील आमच्या स्वागताला. एवढा मोठा पराक्रम केलाय, खर तर गडाच्या पायथ्याशीच यायला पाहिजे होतं. ज्याची त्याची पायरी ओळखून बोलावं साऱ्यांनी. बोला अमात्य. काय बोलावं आम्ही? आपण असे अविचारी साहस करता आणि अविचारी? मग आजवर ज्यांनी ज्यांनी या मातीसाठी मरण कवटाळलं त्यांनी अविचार केला असं म्हणायचंय का तुम्हाला अमात्य? जर तसं असतं ना तर आज हे स्वराज्यच घडलं नसतं. या लोकांना काही स्वप्न दाखवली होती आपण, स्वाभिमानानं जगण्याचा मार्ग दाखवला होता. आजही हे लोक मरणाच्या दारात सुद्धा आस लावून बसलेत की आम्हीच असू त्यांच्या सोबत. अशा वेळी मग आम्ही घाबरून आमचं पाऊल मागं घ्यावं? तरी पण राणी साहेब, स्वतःला जरा जपून. जपायला तर हवंच, पण कसं? पावसापासून स्वतःचं रक्षण करणारा गरुड पाहिलात कधी? पावसामध्ये बाकीचे पक्षी आपले पंख आखसून घरट्यात मलून होऊन पडतात, मात्र गरुड एकटाच झेपावतो. तो ढगांच्याही वरती जाऊन पावसाच्या कक्षेबाहेर विसावतो. आम्हाला आमचे पंख आखसून वादळाचे अत्याचार पाहत घरट धरून राहणं शक्य नाही होणार. राणीसाहेब, मान्य आहे, सारं मान्य आहे. मात्र आम्ही फक्त आपल्या सुरक्षेचा विचार करतो आणि नेहमीच करीत राहू. राणीसाहेब, आपणास काही इजा झाली तर तिकडे जिंजीस आम्ही काय जाब द्यावा? तिकडे परिस्थिती अजून बिकट आहे, स्थिरता नाहीच आहे अजूनही. औक्षवंत व्हा. अक्कासाहेब, आपण इथे येण्याची तसदी घेतलीत. आम्हास आज्ञा केली असती तर आम्ही आपल्या सेवेत रुजू झालो असतो. छत्रपतींना आम्ही आज्ञा करावी? अक्कासाहेब, जगासाठी छत्रपती असलो तरी आपले धाकटे बंधू आहोत आम्ही. तो वकूब आम्ही कसा विसरू? अक्कासाहेब, स्वराज्या ठाई बरीच धावपळ दगदग झाली. यात आपले क्षेम कुशल नाही घेता आले आम्हास. यास्तव आम्ही क्षमस्व आहोत. हरजीदाजींनी स्वराज्यासाठी आपला प्राण ठेवला, मात्र त्या काळातही आपल्या साह्यास आम्ही नाही येऊ शकलो. जिंजीत पाहुणे म्हणून मुक्काम किती दिवस असेल आपला? पाहुणे? अक्कासाहेब, आपल्याच राज्यात पाहुणे? आपलं राज्य? आपण विसरत आहात की थोरल्या महाराजांनी जिंजी आमच्या पदरात टाकलीये. अक्कासाहेब, स्वराज्याचा हा भाग आबासाहेबांनी दूरदृष्टीने राखला. स्वराज्यात तिकडे संकट आलं तर छत्रपतींना इथे सुरक्षित राहता यावं. त्यास बहुत काळ लोटला.
मधल्या काळात जिंजीवर मोगलांनी आक्रमणं केलीत तेव्हा आपण कोणी आला नाही जिंजी राखायला. ती राखली आमच्या सौभाग्यानं, हरजी राजे महाडिकांनी. आणि या सगळ्या धामधुमीत आम्ही आमचं ते सौभाग्यही गमावलं. आणि आता आपण आला आहात हक्क सांगायला, हे राज्य आमचं आहे. आणि आबासाहेबांचं स्वराज्य? स्वराज्य? कुठले स्वराज्य? आणि औरंगजेबाच्या फटकाऱ्यात ते टिकेल का नाही टिकणार अक्कासाहेब? आम्ही टिकवू, तारा राणी साहेबांच्या सोबतीनं. संगमेश्वर घेणं आमच्यासाठी खूप महत्वाचं होतं अमात्य. फक्त कोकणाचा प्रवेशद्वार म्हणून नव्हे, तिथून भरघोस सारा वसूल होईल म्हणून नव्हे, तर संगमेश्वर आमचं धारातीर्थ आहे. शंभू राजांसोबत अनेक मावळ्यांनी त्यांचं रक्त सांडलंय तिथे. ती चेतना पुन्हा आम्हाला नवी झेप घेण्याची उमेद देते. आम्ही संगमेश्वर घेतला आणि लोकांना जाणीव झाली की कोणी आहे जो पातशहाचं मुस्काट फोडू शकेल. आम्ही शंभू राजांचं ओपसणं फेडून घेतलं. अशी चर्चा रयतेत असताना आमचे कारभारी मानपानासाठी रुसतायत. गैरसमज होतोय राणीसाहेब. हा वाद मानपानासाठी नाही, तर जी जबाबदारी आमच्या शिरावर घेतली आहे त्यासाठी आहे. अगदी रास्त बोलत अमात्य. आणि हो राणी साहेब, जर आपण आम्हाला विश्वासात घेतलं असतं तर आम्ही तुमची अडवणूक करणार होतो का? आणि जर तसं आपल्याला वाटत असेल राणी साहेब, तर याचा अर्थ असा होतो की तुमचा आमच्यावर विश्वासच नाही. मग आम्हाला विश्वासात घ्यायचंच नसेल, आम्हाला काही विचारायचंच नसेल, तर या पोकळ पदांच्या विरोधावल्या कशासाठी राणी साहेब? या संताजीराव या, आपलीच कमी होती इकडे. संताजीराव, तुम्हाला एकट्याला संगमेश्वर जड होतं का? आम्हाला जड नव्हतंच. अहो, आम्ही एकट्याने जर संगमेश्वर मारला असतं तर बाहेर सैन्य भरतीसाठी एवढी मोठी रांग लागली, ती लागली असती का? अहो, चौथा मराठी मुलकाच्या राणीसाहेब घोड्यावर स्वार झाल्या आणि मराठी रागात पेटून उठलं. आपण आज कल्पना दिली नाही ही कदाचित आमची चूक असेल अमात्य. पण कल्पनेपलीकडचं धाडस केल्याशिवाय मराठी मुलखाला जाग आली नसती. मग काय आता बोलणंच खुंटलं. शंकराजी, आपण फक्त महाराणी म्हणून यांच्याकडे पाहतो, पण त्या हंबीररावांच्या कन्या आहेत हे विसरून कसं चालेल? हक्क दाखवत नाही होत आम्ही अक्कासाहेब. उलट आम्ही तर अजूनही म्हणतो आहोत, आम्ही स्वराज्याचे विश्वस्त. हे राज्य रयतेचं, श्रींचं. हे आईल तंजावर पैल पेशावर एक राहावं, अभंग राहावं, एवढाच हेतू आहे आमचा. इकडे अशा दुहीच्या भिंती बांधू नयेत आपण अक्कासाहेब. राजाराम राजे, आपण ज्या स्वराज्याच्या बाता करता आहात ते स्वराज्य आमच्या बंधूंच्या, शंभू राजांच्या मृत्यूनंतरच लयास गेलंय. आता मागे उरलंय तरी काय? विचार. आबासाहेबांनी आणि दादा महाराजांनी पेरलेला विचार. हा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा आहे अक्कासाहेब. यात आम्हा जमेस धरू नका. शल्य वाटतं आम्हास, बहुत शल्य वाटतं अक्कासाहेब. एकीकडे सरसेनापती हंबीरराव मोहित्यांची कन्या स्वराज्यासाठी आपले प्राण पणाला लावते आहे, आणि दुसरीकडे युगप्रवर्तक छत्रपती शिवरायांची कन्या असा सौतासुभा मांडते. राणू अक्कांनी दादा महाराजांसाठी दलेरखानाच्या गोटात जायला मागे पुढे पाहिलं नाही. आणि आपण काय करता आहात अक्कासाहेब? स्वराज्याविषयीचा स्वाभिमान आपल्या मनात कायम राखा. इथे आपला मान मरातब आम्ही जीवापाड जपू. मात्र स्वराज्य प्रथम.
आबासाहेबांच्या स्वराज्याला असं दुहीचं कलंक नाही लागू देणार आम्ही. अरे नहीं नहीं नहीं, रोको उन्हें, रोको हमारी फौज. ये सब क्या है ये सब? हम अपनी महकमा फौज पर इतनी खर्चे भलाई करते हैं, खिल्लत इनायत करते हैं इन्हें, फिर भी हमारे सिपाह सालार मुलाजमत छोड़कर भाग जाते हैं. भागने वालों के पीछे दौड़कर उन्हें पकड़कर वापस लाना पड़ता है, और उधर मराठों की कतार लगी है मर मिटने के लिए. ये उस ताराबाई के बाहुबल की कशिश है. अब्बू जान, सबके मन में स्वराज को जताने की ख्वाहिश फिर से उमड़ रही है. बुझानी है, ये चिंगारी बुझानी है. मराठों की मर मिटने की ये तलब मिटानी है. सगुणा, जी. भाकर तुकडा घेऊन आम्हाला ओवाळायला आलेली तू सदरेवर का अडखळलीस? जी राणी साहेब, मला तर गड उतर व्हायचं होतं, पर आमात्यांनी अडवलं. ठीक आहे, त्यांचंही बरोबरच आहे म्हणा. तू जा, काही हवं असेल तर आम्ही याद करू. जी. नक्की काय चाललंय? अमात्य आणि शंकराजींची ही नाराजी कशासाठी? केवळ न सांगता आम्ही मोहिमेवर गेलो या काळजीपोटी, की अजून काही कारण? सावध राहून शोध घ्यायला हवा. अजीब सी उलझन है ये ताराबाई हमारे लिए. केशव पंत, अजीब सी उलझन है, हमेशा हमें मारती देती है. समझ में नहीं आता इसका क्या करें. हुजूर, आपण मुळावरच घाव घालू पाहता. लौकिक अर्थानं ते बरोबरच आहे, पण मग फांद्या आड येतात आणि आपला घाव मुळापर्यंत पोचतच नाही. कौन सी शाखा है? संताजी, धनाजी, अमात्य, शंकराजी, अशा कितीतरी फांद्या आहेत. इन्हें तबाह करने के लिए कुछ भी करो. साम, दाम, दंड, भेद. हाँ, भेद. लेकिन अब्बू जान, उनका ईमान तो बरकरार है. ईमान तो बरकरार ही रहता है, कान कमजोर होते हैं. कान. हर कोई बड़प्पन चाहता है, रुतबा चाहता है, इसलिए भेद. बाळराजे, अहो उठा बाळराजे. बाळराजे, बाळराजे, अहो डोळे उघडा. बाळराजे, काय झालंय तुम्हाला? उठा ना. हो डोळे उघडा, डोळे उघडा बाळराजे. उठा बाळराजे. संबा को हमने मौत के घाट उतार दिया. राजा राम हमसे डरकर भाग गया. एक अकेला वारिस साहू भी खत्म हो गया. अब कौन बचाएगा तुम्हारे स्वराज को? औरंगजेब. भीमाबाई. राणी साहेब,
या येळेला तुम्ही इथं? भीमाबाई एक स्वप्न पडलं, भयानक ती. या भया, पहाटे पडलेलं सपान खरं होतं म्हणत्यात. पण हे स्वप्न आम्हाला खोटं ठरवायचंय. एक काम करा, सकाळीच उठून तुम्ही औरंगजेबाच्या छावणीत जा. बाळराजांच्या जीवाला धोका आहे, तुम्ही तिथे जाऊन त्यांची काळजी घ्या. वय वय. ही जोखीम मला द्या, अगदी जीवावर घेतो बघा.